नमस्कार मंडळी, प्रणाम प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, महाराष्ट्र जय महाराष्ट्र परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरत आणि चरचरीत व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ मी खूपच लवकर घेऊन आलोय असं मला वाटतंय. म्हणजे मी ज्या टायमिंगमध्ये व्हिडिओ टाकतोय त्याच्यापेक्षा जरा लवकर घेऊन आलोय. त्याच्यासाठी कौतुक करा थोडं. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही शहाणपणाचा आव आणणारे लोक बघितले असतील, पण आज मी बोलणार आहे येडं होऊन पेढं खाणाऱ्या लोकांबद्दल, म्हणजेच आपल्या महेश मोठे सरांबद्दल. मित्रांनो, हा माणूस इतका चतुर आणि चालाक आहे ना की याने स्वतःने येड्याचं सॉंग घेऊन लोकांना येड्यात काढलंय. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल महेश मोठे चिवते आहे म्हणून असले व्हिडिओज बनवतोय, पण मित्रांनो वास्तवात बघायचं म्हटलं तर चिवत्या महेश मोठे नाही, त्याला बघणारे लोक आहेत. आयला मी पण बघायला 2-4 दिवस झालं, म्हणजे मी पण. महेश मोठेनं चिवते असण्याची फक्त ऍक्टिंग केली, पण त्याला बघणारे खरोखरच चिवत्यात निघालेत. महेश मोठे यांनी 3 लाख फॉलोअर्स ग्रो केलेत असले येडे ताळे करून. महेश भाऊ, तुमच्या भावना मी समजू शकतो. 2025 मध्ये तुम्ही खूप शिव्या खाल्ल्यात, पण स्टील 2026 मध्ये सुद्धा हा आकडा वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमची बायको खूप खुश राहा. रितेश देशमुख साहेब, मी तुमचा फोटो काढला, तुमच्यापाशी माझा व्हिडिओ पोहोचला, तरी सुद्धा तुम्ही मला अनफॉलो केलं नाही राव. काय देवासारखं मन आहे राव तुमचं साहेब. मित्रांनो, रितेश दादांनी मराठीतला टॉप नव्हे बॉलिवूडचा टॉप माणूस आहे. आज त्या माणसानं कुठल्याच रिस्टरला फॉलो केलं नाही, कुठल्याच. त्या व्यक्तीनं महेश मोठेला फॉलो केलं. अहो महेश शेठ, केले ना फॉलो, चांगली गोष्ट आहे ना. मग कशाला फोटो फाडताय, अनफॉलो करायला लावताय? काय राव महेश शेठ, असं कोणाला पण फॉलो करत नाहीत सेलिब्रिटीज. तुम्हाला केले चांगली गोष्ट आहे ना. तुम्हाला फॉलो केलं याचा आनंद व्यक्त करा सोडून हा काय चिवत्यापणा लावला. काय लावलंय काय तू? फॉलो केल्यानंतर बरीच लोक रितेश साहेबांना म्हणत राहिले, काय त्या महेश मोठेला फॉलो केलंय. पण तुम्हाला खरं सांगू, हिऱ्याची किंमत ही एका हिऱ्यालाच असते. काय हिऱ्याची किंमत हिऱ्यालाच असते? भाऊ, मी रितेश सरांचं समजू शकतो, त्यांना हिरा बोलला असतो, पण मला सांग तू कोणत्या अँगलने हिरा दिसायलास? भाऊ, तू हिरा नाहीस, खाणीतला कोळसा आहेस. महेश भाऊ, एवढं लक्षात ठेव की लोक तुला बघतायत कशासाठी? शिव्या देण्यासाठी. आणि लोक का देणार नाहीत तुला शिव्या? तू वागतोयस त्या लायकीचं शिव्या खाण्याच्या. कारण ज्या जागेत उभा आहे ना मित्रांनो, त्या जागेनं अजित पवारचा शेवट पाहिलाय. ही जागा मुलगी आहे मित्रांनो. हा भाऊ, दिसतंय तुला वाईट वाटतंय, तुझ्या डोळ्यात पाणी येतंय, दिसतंय मला भाऊ, पण असली अतिशयोक्ती कुठं पण नसती करायची भाऊ. मला माहित आहे तुझं कंटेंटच आहे अतिशयोक्ती करून व्हिडिओ बनवायचं, पण भाऊ समजलं पाहिजे तुला कुठं कसं काय बोलावं. तुला काय येडेचाळे करायचे ते कर, काय चिवत्याने वागायचं ते वाग, पण भाऊ ज्या त्या ठिकाणी वाग. कुठं पण वागायला लागलास तर परत मार खाशील. नाही, माग मारला होता तुला म्हणून म्हटलं. आमचं लग्न होऊन 1 वर्ष होत आलं तरी पण आम्हाला मुलबाळ नाही. मग महेश भाऊ, जे करायचे ते कर ना. असं लोकांना सांगून होणार आहे का मुलबाळ? मी कधीच मला मुलबाळ नकोय, कारण माझी मुलगी ही माझी बायकोच आहे. कारण मित्रांनो, हीच माझी लहान मुलगी आहे, हीच माझी बायको आहे, हीच माझी आई आहे. भाऊ, मी आता काय बोल, काय शब्दच नाहीत माझ्याकडे. कारण तुझी बायको सुद्धा हसायला लागली रे तुझ्यावर. कारण मित्रांनो, हीच माझी लहान मुलगी आहे, हीच माझी बायको आहे, हीच माझी आई आहे. नहीं, मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा, महेश भाऊला अजिबात हेट नाही, त्यांच्याबद्दल मनामध्ये कसला द्वेष नाही. त्यांना प्रेम द्या, आपल्या चॅनलला पण प्रेम द्या. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.